लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राघव कृष्णाला विचारत असतो की मला ड्युटीवर जायचं आहे, त्यामुळे आता मी जाऊ का? मात्र कृष्णा हसतच म्हणते की नाही लंबू. त्यामुळे मग राघव तिला म्हणतो की कृष्णा प्लीज मला जाऊ दे, मला ड्युटीवर जायचं आहे. आणि मग कृष्णासुद्धा हसतच म्हणते ठीक आहे. त्यामुळे राघव तेथून निघून जातो. तर कृष्णा म्हणजेच सिंधू हसतच राघवकडे बघत असते आणि मग तितक्यात मावशी त्या ठिकाणी येते. ती कृष्णाला विचारत असते की कशाला ग उगाच त्या पोलीसवाल्याला तू त्रास देत असते, आधीच बिचारा किती त्रासलेला असतो. आणि त्यावर कृष्ण हसतच म्हणते की मावशी मी राघवला चांगलंच ओळखते. तुला माहिती आहे ना, माझ्याशी भांडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक स्माईल येते. आता पण बघ कसे हसतच गेले. आणि ते ऐकून मावशीसुद्धा खुश होते. ती कृष्णाला म्हणत असते की तू तर चांगलीच ओळखतेस पोलीसवाल्याला आणि तुमचं प्रेमसुद्धा वेगळंच आहे. आणि त्यावर कृष्णा हसतच म्हणते हो, आमचं प्रेम आहे जगावेगळं आणि मी नाही राघवला ओळखणार तर कोण ओळखणार ग. मात्र तितक्यात राणी त्या ठिकाणी येते आणि ती नेमकं कृष्णाचं हे बोलणं ऐकते. तर कृष्णा तिच्या मावशीला सांगत असते की राघवंना मी अगदी व्यवस्थित ओळखते. आणि तितक्यात राणी मोठ्यानेच तिला विचारते की तू कशी काय ओळखते राघवला. आणि राणीला समोर बघून कृष्णाला मोठा धक्का बसतो. मावशीसुद्धा घाबरते. काय करावं हे त्या दोघींनाही सुचत नाही. आणि मग तितक्यात राणी त्या ठिकाणी येते. ती रागातच कृष्णाला विचारत असते की काय म्हणत होतीस तू, तू राघवला कसं काय ओळखतेस? आणि तू तर नेहमी स्वतःला आपण म्हणतेस ना, मग आता मी का म्हटले? त्यावर सिंधूला काय बोलावं तेच सुचत नाही. ती म्हणत असते की अगं सुंदरी, आपण आता सिंधूच्या कॅरेक्टरमध्ये आहोत ना. पण राणी तिचं काही ऐकूनच घेत नाही. ती म्हणते की माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करू नको. मी तुझं बोलणं ऐकलं आहे. खरं खरं सांग, तू असं का बोलत होती? आणि त्यावर कृष्णा म्हणत असते की आपण खरंच बोलतोय, आपण तुझ्याशी का खोटं बोलू? आपण राजश्री मदरसाठी सिंधूची ॲक्टिंग करतोय आणि आता आपण सिंधूच्याच कॅरेक्टरमध्ये आहे, म्हणून ती जशी बोलते ना तसंच आपणही बोलतोय. मात्र त्यावर राणी म्हणते की ते सगळं ठीक आहे, पण तू राघवबद्दल का बोलत होती? आणि त्यावर कृष्णा म्हणते की आपण त्या लंबूबद्दल असंच बोलत होतो. आणि मग त्यानंतर ती राणीचं लक्ष दुसऱ्या विषयाकडे वळवायचं ठरवते. ती म्हणत असते की तू आपली फ्रेंड आहे, आपण तुझ्याशी खोटं का बोलू? आपण खरंच त्या सिंधूच्या कॅरेक्टरमध्ये आहे म्हणून आपण असं बोलत होतो आणि तू आपल्यावर डाऊट का घेते? आणि मग तिचं ते बोलणं ऐकून राणीसुद्धा जास्त काही पुढे विचारत नाही. तर सिंधू मुद्दाम म्हणत असते की आपल्याला खरंच तू खूप आवडते, कारण तू या घरातल्या सगळ्या लोकांची काळजी घेते, पण तुझ्यामध्ये कोणताही ॲटिट्यूड नाही आणि म्हणूनच आपण तुझ्या पुढे माई ताई असं काही लावत नाही, तुला मधू बोलतो, कारण आपल्याला तू खरंच आपल्या चांगल्या फ्रेंड्ससारखी वाटते. आणि मग त्यानंतर ती राणीला हे सुद्धा विचारते की तू मला डान्स करायला शिकवशील का? मात्र राणी म्हणते की आत्ता मला वेळ नाही आहे आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र चुकून तिला मावशीचा धक्का लागतो. तर ते मावशीवर खूप चिडते आणि रागातच तेथून निघून जाते. तर मावशी स्वतःशी म्हणत असते की किती माजुरडी आहे ही, एकदा का माझ्या हाती घावली तर हिला मी सोडणार नाही. आणि मग ती कृष्णाकडे बघत म्हणते की आत्ता कळलं मला राघवचा जीव तुझ्यावर का आला आहे, कारण तिच्यात आणि तुझ्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तर सिंधू त्या राणीच्या वतीने मावशीची माफी मागत असते. तर मावशी म्हणते की तू माफी मागू नको. आणि मग त्यानंतर ती राघवविषयी काहीतरी बोलणार इतक्यात सिंधू तिला थांबवते आणि म्हणते की आपण असं मोठ्याने इथे नाही बोलू शकत, जर कोणी ऐकलं तर आपलं हे नाटक संपेल. आणि त्यामुळे मावशी कान पकडून तिची माफी मागते. त्यानंतर कृष्णा तिला म्हणत असते की मी राघवसाठी चहा बनवते, सकाळपासून त्यांनी काही खाल्लं नाही. आणि मग ती लगेच किचनमध्ये जाते. तर मावशी तिच्याकडे बघत हसत असते. दुसरीकडे राघव त्याच्या रूममध्ये बसलेला असतो, कामाचं फोनवर बोलत असतो. तितक्यात कृष्णा त्याच्यासाठी चहा घेऊन येते. राघव तिला म्हणत असतो की या सगळ्याची काही गरज नाही आहे. तर सिंधू म्हणजेच कृष्णा म्हणत असते की आपल्यालासुद्धा तुझ्यासाठी चायवाली बनायचं नाही आहे, तुझ्या मदरने सांगितलं म्हणून मग आपण तुझ्यासाठी चहा आणला. आणि तसाही मला तुझ्या या खुराड्यात यायचा काही इंटरेस्ट नाही. आणि ते ऐकून राघव रागातच तिला विचारतो की तू नीट बोलूच शकत नाही ना? आणि त्यावर कृष्णा हसतच म्हणते नाही. तर राघव तिला विचारत असतो की प्रत्येक गोष्टीमध्ये आर्ग्युमेंट करणं गरजेचं आहे का? तर कृष्णा हसतच म्हणते हो. आणि त्यामुळे राघव खूप चिडतो.
तो म्हणतो की कोण आहेस ग तू, एकदा स्वतःचा चेहरा आरशात तरी बघ. त्यामुळे मग कृष्णा लगेच आरशामध्ये स्वतःला बघते आणि खुश होत म्हणते की किती कडक दिसतेय मी. आणि मग त्यानंतर ती स्वतःलाच आरशामध्ये निहाळत बसते. तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो. तो तिला सांगतो की मला तुझा चेहरासुद्धा बघायचा नाही आहे, त्यामुळे तू इथून निघून जा. आणि त्यामुळे कृष्णा हसतच तेथून निघून जाते. राघव कृष्णाचं हे वागणं बघून हसत असतो. तर दुसरीकडे राणी शकुंतलाला कॉल करते. ती म्हणत असते की ही कृष्णा कधी कधी असं वागते, असं बोलते की मला कळत नाही की ती नक्की कृष्णा आहे की सिंधू. आणि राणीचं पुन्हा तेच बोलणं ऐकून दुसरीकडे ती शकुंतला खूप वैतागते. मात्र त्याच वेळी मावशी त्या ठिकाणी येते. ती रूमच्या बाहेर असते, मात्र खिडकीमधून तिला राणीचं बोलणं ऐकू येत असतं. आणि मग ती राणीचं बोलणं व्हिडिओमध्ये रेकॉर्डसुद्धा करते. तर इकडे शकुंतला राणीला समजावत असते की तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की ती सिंधू नाही तर कृष्णाच आहे. आणि आता आम्ही तुम्हाला दिलेला वेळसुद्धा संपत आलाय, त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी करा. तर राणी म्हणत असते की हो शकुंतलाजी, मला माहीत आहे माझ्या आणि सिंधूच्या झटापटीमध्ये ती त्या दरीत पडली आणि त्या दरीत पडलेला माणूस पुन्हा जिवंत परत येणं शक्यच नाही. तर शकुंतला म्हणते मग एवढं तर कळतंय ना तुम्हाला, मग पुन्हा पुन्हा तेच तेच का बोलत असता. त्यावर राणी म्हणते की कधी कधी ती कृष्णा असं वागते ना की मलाही कळत नाही. शकुंतला तिला वॉर्निंग देते की तुम्हाला दिलेली मुदत आता संपत आली आहे, लवकरात लवकर काहीतरी करा आणि त्या पोलीस रत्नपारखीसोबत लग्न करा आणि त्या आगाऊ मुलीसोबत मैत्री करण्याच्या फंदात पडू नका, नाहीतर तुम्ही कधी तोंडावर पडाल तुमचं तुम्हालाही कळणार नाही. आणि ती फोन ठेवून देते. तर इकडे मावशी तिचं बोलणं रेकॉर्ड करत असते आणि तितक्यात कृष्णा त्या ठिकाणी येते. आधी तर मावशी खूप घाबरलेली असते, पण कृष्णा आहे हे बघून तिच्या जीवात जीव येतो. आणि मग मावशीने जो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो तो व्हिडिओ कृष्णाला दाखवते. त्यामुळे कृष्णा खुश होते. त्यानंतर ती सरळ राणीच्या रूममध्ये जाते. ती जोरजोरात दरवाजा वाजवते. राणी दरवाजा उघडते तर सिंधू दरवाजा ढकलूनच पुढे येते आणि सरळ खुर्चीवर जाऊन बसते. तिला बघून राणी खूप चिडते. ती विचारत असते की कृष्णा तू इथे काय करतेस, बाहेर जा, ही माझी खोली आहे. तर कृष्णा हसतच म्हणते हो का, आपल्याला वाटलं आपली खोली आहे. आणि मग त्यानंतर ती राणीचा हात पकडत तिला बसायला सांगते आणि म्हणते की बस ग सुंदरी, ही तुझीच खोली आहे आणि तू आपली फ्रेंड आहे ना, म्हणून आपण तुला भेटायला आलो. पण राणी तिच्याशी नीट बोलत नसते. ती म्हणते की मी आणि तुझी फ्रेंड विचारही करू नको, कारण माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे. त्यावर कृष्णा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते की तू अशी का बोलतीये, आपण खरंच कृष्णाच आहोत. मात्र राणी तिच्यावर विश्वास ठेवतच नाही. उलट ती सिंधूच्या हाताला धरूनच तिला रूममधून बाहेर काढत असते. आणि त्यामुळे कृष्णा म्हणते फ्रेंड तू आपल्यासोबत अशी का वागतीये, आपल्याला तुझी मदत हवी होती म्हणून आपण तुझ्याकडे आलो होतो. तर राणी विचारते कशाची मदत. तर कृष्णा म्हणत असते की तू आपल्याला जेवण बनवायला शिकवशील का. मात्र राणी म्हणते की नाही, माझ्याकडे तुझ्यासाठी अजिबात वेळ नाही. आणि त्यामुळे कृष्णा म्हणते ठीक आहे, आपल्याला तर वाटलं होतं तू खरंच आपली फ्रेंड आहे आणि म्हणून आपण तुझ्यासाठी एक गिफ्टसुद्धा घेऊन आलो होतो. तर राणी विचारते की कोणतं गिफ्ट. तर कृष्णा हसतच म्हणते की बघ, गिफ्ट म्हटल्यावर कशी तुझ्या डोळ्यात चमक आली. आणि मग त्यानंतर मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडिओ ती सरळ राणीला दाखवते आणि तो व्हिडिओ बघून राणीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला दरदरून घाम फुटतो. ती खूप घाबरलेली असते. तर कृष्णा हसतच तिच्याकडे बघत असते. तर राणी तिला विचारत असते की हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा आला, तू माझं बोलणं चोरून ऐकत होती का. तर कृष्णा हसतच म्हणत असते की आपल्याला अशी सवय नाही, आपण तुझं बोलणं चोरून ऐकलं नाही, पण आपल्या मावशीला वाटलं की ही पैसे कमवण्याची चांगली संधी आहे, त्यामुळे तिने तुझं बोलणं रेकॉर्ड केलं. आणि ती राणीच्या हातून मोबाईल घेते. तर राणी तिला विनंती करत म्हणत असते कृष्णा हा व्हिडिओ डिलीट करून टाक. आणि त्यावर कृष्णा म्हणते की आपण काय तुला घाबरवण्यासाठी इथे आलो नाही आणि आपण हा व्हिडिओ त्या लंबूला सुद्धा देऊ शकलो असतो, पण तू आपली फ्रेंड आहे म्हणून मग आपण हा व्हिडिओ त्याला दिला नाही. आणि राघवचं नाव ऐकताच राणी खूप घाबरते. तर कृष्णा अजून तिला घाबरवत म्हणत असते की आधीच तो लंबू वेड्यासारखा त्याच्या बायकोला शोधत आहे आणि त्यात जर त्याने हा व्हिडिओ बघितला असताना तर मग तुझं काही खरं नव्हतं, त्याने तुझ्यासोबत काय केलं असतं याचा तू विचारही करू शकत नाही. तर राणी म्हणत असते पण कृष्णा तू प्लीज हा व्हिडिओ डिलीट कर. तर कृष्णा म्हणत असते की तुझा आपल्यावर विश्वास नाही ना, ठीक आहे. आणि मग ती सरळ तेथून निघून जाते. त्यामुळे राणी खूप घाबरते. दुसरीकडे
रुक्मिणी आणि रेश्मा राजश्रीसोबत बोलत असतात. रुक्मिणी म्हणत असते की राजश्री आता तूच राघवला समजाव, आमचं तर तो काही ऐकत नाही. दिवस दिवस घराबाहेर असतो, फक्त काम करतो, वेळेवर जेवण करत नाही की काही नाही. आणि हे सगळं ऐकून राजश्री म्हणते की वहिनी मला माहिती आहे तुम्हाला राघवच्या तब्येतीची खूप काळजी वाटते, पण आता खरं तर मला सुद्धा त्याच्या मागे मागे करता येत नाही. पण तुम्ही काळजी करू नका, आता आपली सिंधू परत आली आहे ना, ती राघवची नीट काळजी घेईल. आणि मग तितक्यात कृष्णा त्या ठिकाणी येते. ती विचारते की मदर तू आपल्याला बोलावून घेतलं का? आणि त्यावर राजश्री म्हणते हो, तुला अगदी 100 वर्ष आयुष्य आहे. आणि मग ती कृष्णाला विचारते की काय ग सिंधू, तू राघवची नीट काळजी घेत नाही आहेस का? त्यामुळे कृष्णा रागातच रुक्मिणी रेश्माकडे बघू लागते. तर राजश्री म्हणत असते की राघव वेळेवर जेवण करत नाही, फक्त काम करत असतो, मग त्याची काळजी घ्यायला नको का? तू त्याची व्यवस्थित काळजी घे. आणि त्यावर कृष्णा म्हणते की मदर आपण तर त्याची काळजी घेतो, मात्र तो फक्त आपल्यावर ओरडत असतो. आणि त्यावेळी राजश्री म्हणते की जर तो ओरडला ना तर सरळ त्याचा कान पकडायचा आणि पिरगळायचा, अजिबात घाबरायचं नाही. आणि ते ऐकून कृष्णा खुश होते. तर रुक्मिणी म्हणत असते की राजश्री तिला नाही जमणार, तूच आता राघव सोबत बोल, आता तर तो कोणाचंही ऐकत नाही. तर रेश्मासुद्धा म्हणत असते की हो काकू, तुम्ही आजारी पडल्यापासून राघव भाऊजी खूप बदलले आहेत, आता तर ते रत्नाकर भाऊजींचं सुद्धा ऐकत नाही. मात्र राजश्री म्हणते की काळजी करू नका, तो सिंधूचं नक्की ऐकेल. तर सिंधूसुद्धा म्हणत असते की हो मदर, तू काळजी करू नको, आपण त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेऊ. आणि मग त्यानंतर रुक्मिणी राजश्रीला सांगते की आता तू आराम कर, हवं तर मी तुला एखादं पुस्तक वाचून दाखवते. आणि मग ती आणि रेश्मा राजश्रीला खोलीत घेऊन जातात. तर सिंधू मनाशी म्हणत असते की आई मला माहिती आहे, मी अचानक निघून गेल्यामुळे तुम्हाला आणि राघवला खूप त्रास झाला आहे, तुम्ही दोघांनीही स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे, पण मला माफ करा, मी नेमकी महिनाभर कुठे होते हे तुम्हाला आत्ताच नाही सांगू शकत. दुसरीकडे राघव आणि ऋषभची भेट होते. कृष्णामुळे राघव खूप वैतागलेला असतो. तो ऋषभला म्हणत असतो की ती कृष्णा आहे की सिंधू हेच मला कधी कधी कळत नाही, कारण जर ती सिंधू असेल तर मग तिने आपल्या सावीला कुठे लपवून ठेवला आहे काय माहीत. तर ऋषभ म्हणत असतो की दादा जर ती खरंच सिंधू वहिनी असेल ना तर ती सावीपासून इतक्या दिवस दूर राहू शकत नाही. तर राघव म्हणतो हो, मी सुद्धा तोच विचार करत होतो, कारण ती सावीला एकदाही कॉल करत नाही किंवा काहीच नाही. आणि मी तिच्या त्या दहीगावच्या मित्राकडे सुद्धा चौकशी केली, सावी तिथे सुद्धा नाही आहे. तर ऋषभ म्हणत असतो म्हणजे याचा अर्थ नक्कीच ती कृष्णा आहे. तर राघव म्हणत असतो की नाही रे ऋषभ, मी तिचा स्पर्श ओळखतो, ती सिंधूच आहे. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच राघवला कृष्णाचा कॉल येतो. ती राघवला सांगते की राजश्री मदरने तुला ताबडतोब घरी बोलावले, त्यामुळे राघव लगेच घरी जाण्यासाठी निघतो. जेव्हा तो घरी जातो तर कृष्णा डोक्यावर ओढणी घेऊन त्याच्यासाठी जेवण घेऊन येते. राघव विचारतो की हे काय आहे? तर कृष्णा म्हणते की तूच मगाशी म्हटला ना की तुला आपलं तोंड बघायचं नाही, म्हणून आपण आपलं तोंड झाकून घेतलं. तर राघव विचारत असतो की आई कुठे आहे, आईला काय झाले, तू मला घरी का बोलावून घेतलं? आणि त्यावर कृष्णा हसतच सांगते की तुझ्या मदरला काही झालेलं नाही आहे, तू वेळेवर जेवण करावं म्हणून मी तुला घरी बोलावून घेतलं. आणि ते ऐकून राघव खूप चिडतो, तो जेवण करायला नकार देतो. पण कृष्णा त्याचं काही ऐकत नाही. ती म्हणते की तुला जेवण करावंच लागेल, कारण हे काम आपल्याला राजश्री मदरने सांगितलं आहे आणि आपण काम करायचे पैसे घेतो, फुकट पैसे घ्यायला आपल्याला आवडत नाही. त्यामुळे राघव म्हणतो म्हणजे आता मी जे काम सांगेल ते तू करशील का? त्यावर कृष्णा हो म्हणते. तर राघव तिला डान्स करायला सांगतो, त्यामुळे ती त्याच्याकडे बघतच राहते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव बाथरूममधून बाहेर येतो तेव्हा कृष्णा त्याच्याच रूममध्ये असते आणि राघवला बघून ती मोठ्याने ओरडू लागते. आणि रूममधून बाहेर जाताना तिचा चुकून राघवला धक्का लागतो आणि ती खाली पडणार इतक्यात राघव तिला सावरतो. त्यानंतर मावशी सिंधूला विचारत असते की तू तो व्हिडिओ घरात इतरांना का नाही दाखवला? तर सिंधू म्हणते कारण जर तो व्हिडिओ दुसरा कोणी बघितला असता तर आपल्या सावीच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.